पण सीन असा झाला होता की आम्ही रस्ता चुकलो होतो. घुमून घुमून आम्हाला तरी किती तास, अर्धा एक तास गेला. अरे तू ड्राइवर है कि स्क्रू ड्राइवर है बेवकूफ? इतना गाड़ी घुमाने का क्या जरूरत है उधर? नमस्कार मंडळी, रामराम, शुभ सकाळ. तर माझा आजचा प्लॅन आहे बाईक राईडवर जायचा. नाशिकमध्ये मस्त लोकेशन आहे, त्या लोकेशनला चाललो आहे बाईक राईडला. आता वाजले आहे 7. पहिले मी माझ्या मित्राला पिक करतो आणि भेटतो तुम्हाला लोकेशनवर. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी आता आलो आहे माझ्या मित्राला पिक करायला, पण मित्र काय अजून आलेला नाही. बघतो त्याची 5 मिनटं वाट बघतो. वातावरण पण एकदम मस्त आहे आजचं. संडे म्हणला की मस्त मजा. बघू त्याचे 5 मिनटं वाट बघतो. आलं तर ठीक, नाही तर फोन करतो मी परत. तो येतोय वाटतं. हा, आलाय माझा मित्र ऋषिकेश भाऊ. नमस्कार मंडळी. तर आज आहे संडे, त्याच्यामुळे आम्ही केला आहे बाईक रायडिंगचा प्लॅन. आम्ही चाललो आहे सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिरात. तर आता बघू कसं आहे, लोकेशन तुम्हाला दाखवतो. भेटूया आपण लोकेशनवर. मग मी मस्त माझी बाईक राईड एन्जॉय करत होतो आणि खूप दिवसापासून ब्लॉग पण नव्हता काढला. म्हटलं आज ब्लॉग काढावा, कारण पाऊस पण नव्हता. तर तुम्ही मस्त व्हिडिओ एन्जॉय करा. मी तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट लोकेशनवर. आता आम्ही आलो आहे सिन्नरला. आम्ही काय सुट्टीच्या दिवशी बाईक राईड असते, तर आज म्हटलं आज पाऊस पण नव्हता, म्हटलं बाईक राईडचा प्लॅन करू. ऋषिकेश होता, मी एकटाच होतो, म्हटलं चल म्हटलं माझ्यासोबत. तर सकाळी फोन केला भाऊला. भाऊ एका शब्दावर तयार झाला आहे आणि आता आलो आहे आम्ही आमच्या लोकेशनला. पहिले आम्ही जाणार आहे गोंदेश्वर मंदिर सिन्नरला, आणि त्यानंतर एक मस्त लोकेशन आहे, ते सिक्रेट आहे, ते तिकडे गेल्यावरच दाखवणार आहोत. आलो आता आम्ही गोंदेश्वर मंदिराकडे सिन्नरला. आता मध्ये जातो आणि मधलं पूर्ण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तेव्हा इकडून समोरून बघू शकता. खूप जुनं मंदिर आहे. नाशिकमध्ये एवढे मस्त लोकेशन आहे, तर बाहेर जायची काय गरज आहे. आता आम्ही आलो आहे गोंदेश्वर मंदिराला सिन्नरकडे. तुम्हाला मंदिराचं व्ह्यू दाखवतो, थांबा. आणि हे किती 900 वर्ष जुनं 11व्या-12व्या शतकातलं मंदिर आहे. म्हणजे विचार करा, तुम्हाला दाखवतो आता. हे बघा लोकेशन मंदिराचं. म्हणजे अजून म्हणजे किती भक्कम उभं आहे. जाऊ पुढे, या साईडचा पण व्ह्यू बघा. मस्त ग्रीनरी आहे साईडने. नाशिकमध्ये एवढं भारी लोकेशन. मी आत्ता हे फर्स्ट टाइमच आलो इथं. आता हे तुम्ही बाहेरून व्ह्यू बघितला असेल. नमस्कार मंडळी. तर आम्ही केलाय आता मध्ये प्रवेश केलाय, बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर काम आहे. हे बघा, हे प्रत्येक इकडे एक मंदिर आहे. हे बघा, एकदम प्रॉपर म्हणजे कसं कोरीव काम केलेलं आहे बघा तुम्ही. हे बघा, एकदम म्हणजे असं जुन्या काळातलं इथं मंदिर आहे. दाखवतो अजून मध्ये मी दाखवतो. हे इकडे आहे श्री विष्णू मंदिर. तर आता नाशिकमध्ये एवढे प्राचीन, नाशिकमध्ये तसे प्राचीन खूप मंदिर आहे. तर हे सिन्नर साईडला मला पण नव्हतं माहीत. आता कसं सुट्टीच्या दिवशी फिरायचा प्लॅन असतो, मग बाईक राईड आणि एखादं लोकेशन आम्ही डिसाईड करतो. इकडे शंकराची पिंड, नंदी महाराज की जय. खारुताई पण आहे. खारुताई कुठे गेली? आता खारुताई होती. जय भोले. हे सगळं एकदम खारुताई का खारुताई खारुताई. अजून एक देऊळ आहे इथं छोटं, ते दाखवलं तुम्हाला. श्री गणेश मंदिर आहे, गणपती बाप्पाचं. खूप मस्त कोरीव काम केलेलं आहे ना. जसं जसं व्हिडिओ बनवत जाईल तसं तुम्हाला
माहीत नाही मला कशी व्हिडिओ बनणार आहे, पण मी माझ्या पद्धतीने चांगलं बनायचा प्रयत्न करेल. अजून दाखवतोय पूर्ण. आता इकडे एक अजून एक आहे मंदिर. नंतर आता कोणतं आहे, हे पण एक देऊळ आहे. नंतर अजून आता आलोय मी, अजून एक देऊळ तिथं, हे कोणतं दाखवतो. ते आहे श्री पार्वती माता मंदिर आहे. पार्वती मातेचं मंदिर आहे. पुढे आता दुसरं दाखवतो. दुसरं मंदिर आता दाखवतो. इथे छोटे छोटे देऊळ आहे सगळे, मस्त आहे, पण कोरीव काम एकदम मस्त केलं. बघू शकता तुम्ही, सूर्यदेवाचं मंदिर आहे. सूर्यदेवाचं मंदिर दाखवतो. सूर्यदेवाचं मंदिर आहे दाखवतो. श्री सूर्यदेवाचं मंदिर आहे. इतकं इथं आणि एकदम असं फ्रेश वातावरण आहे, एकदम थंड, असं काही तुम्हाला एकदम थंड वातावरण आहे एकदम. नंतर अजून एक मंदिर आहे. आता तुम्हाला डायरेक्ट मेन जे मंदिर आहे शंकराचं, तिथं तुम्हाला आता दाखवतो मी. आता जे मेन शंकराचं मंदिर आहे तिथं जातो, दाखवतो तुम्हाला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम भोले. एकदम प्रॉपर आहे. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. अतिशय तुम्ही मधला गाभारा बघू शकतात, पूर्ण कोरीव काम केलेलं आहे. मी दाखवतो, हे बघा, एकदम प्रॉपर, म्हणजे एकदम कोरीव, एकदम बारकाईने केलं आहे. वरचं घुमट पण दाखवतो, हे बघा, एकदम नीट काम केलेलं. मग तुम्ही पण इकडं नक्की येऊ शकतात. नाशिकमधलं सिन्नरमधलं मंदिर आहे. तर आता गोंदेश्वर मंदिराच्या इथलं एक तुम्हाला लोकेशन दाखवतो. मंदिरामध्येच आहे, एकदम म्हणजे गुपित पॉईंट आहे असं समजा. तिथं म्हणजे खूप लोक फोटो पण काढायला आहेत आणि मस्त एकदम स्ट्रक्चर मस्त आहे, तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघा पहिले, आता मध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो. हां, इकडून आता हे तर हा पूर्ण ओपन स्पेस, आणि आता हे बघा दाखवतो. हा पूर्ण गोल सर्कल आहे इथे, आणि असं हे बघा इकडे पण कोरीव काम केलेलंच आहे प्रत्येक ठिकाणी. हा म्हणजे हा एकदम चांगला, हा पण एक स्पॉट चांगला आहे इथला, एकदम गोल आहे असा सर्कल. ऋषिकेश भाऊ, थकले का तुम्ही? थकले म्हणजे थकणार कसं, हा असा पॉइंट आहे का इथं थकणं अशक्य, म्हणजे अतिशय तुम्ही कधी फ्रेशच वाटेल तुम्हाला, एकदम फ्रेश वातावरण. थकणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. आणि आता वाजले किती आहे? आता वाजले 9:30. 9:30 वाजले. इतके गार हवा इथे, तुम्हाला इथं म्हणजे वाटणार नाही की गरम होईल. ऊन पण आहे, पण गार हवा पण आहे सोबत. आणि हे सिन्नर साईडला कसं शेतीचा एरिया आहे, पूर्ण फार्मिंग, एकदम ग्रीनरी टाईप, त्याच्यामुळे तुम्हाला एकदम असं फ्रेश वातावरण वाटेल. तर आता आमचं अजून डिसाईड व्हायचं, आता पुढे कोणत्या लोकेशन जाणार आहे तुम्हाला सांगतो, भेटतो. तर आता आमचं दर्शन झालं आहे गोंदेश्वर मंदिरातून. आता आम्ही पुढे चाललो आहे विंड मिलला, इथं जवळच आहे, सिन्नरमध्येच आहे लोकेशन. तर त्या लोकेशनला जातो आणि तिकडचे पण तुम्हाला वेगवेगळे व्ह्यू दाखवतो तुम्हाला. मग एन्जॉय करायचं. बघूया आता लोकेशन, भेटूया आपण लोकेशनला.
मग नंतर आम्हाला काय खूप भूक लागली होती. म्हटलं आज साऊथ इंडियन फूड खावं. मस्त इडली वडा सांबार घेतला आणि ऋषिकेश भाऊंना पण खूप भूक लागली होती. तर आता आम्ही मस्त पोटभर नाश्ता केलाय आणि आम्ही आमच्या लोकेशनला पोचलोय. पण सीन असा झाला होता की आम्ही रस्ता चुकलो होतो. घुमून घुमून आम्हाला तरी किती तास, अर्धा एक तास गेला. मस्त तुम्हाला लोकेशन दाखवत होते. तुम्हाला म्हटलं होतं विंड मिल. प्रत्येक ठिकाणी पूर्ण सगळीकडे ना पवनचक्क्या आहे. समोर एकदम मस्त फ्रेश लोकेशन आहे. गाव आहे या साईडला इकडे पण, आणि त्या साईडला दाखवतो हे विंड सिन्नर मधलं विंड मिलचं लोकेशन आहे. ऋषी भाऊ कसं आणि तुम्हाला मस्त प्री वेडिंग वगैरे करायची असेल ना, तुम्ही इथे येऊ शकता. एक नंबर लोकेशन. इथे खूप सारे प्री वेडिंग पण होत्या. आणि इकडे एवढं क्राऊड पण नाही. तुम्हाला निवांत येऊ शकता एकदम. म्हणजे तुम्ही फ्रीली राहू शकता. इथं काही प्रॉब्लेम नाही. लोकेशन पण मस्त राहू आहे. शकता. मग लगेच तुम्ही आयटम बिटमला नका घेऊन येऊ. मित्रांसोबतच गॉगल बघू रे, मस्त आहे. मस्त म्हणजे डायरेक्ट दर्जा. विषय ना काम 25 मस्त आहे. मला देशील का भाऊ? देशील का? म्हणजे विषय काय फ्री? किती पैसे? पैसे काय भाऊ देतो आपल्या. अजून काय विषय आज. आता आम्ही थोडा वेळ थांबणार इथं, थोडं फोटोशूट रील बिल बनवणार आहे. कसा होता आजचा दिवस ऋषिकेश? एक नंबर. म्हणजे तेच भाऊंसोबत आला म्हणजे तुम्ही कधीच बोर नाही होणार. एक नंबर दिवस होता आजचा. मजा आली. आणि संडे म्हटल्यावर तर संडे असतो. संडेच पाहिजे सुट्टी. संडेला मजा येते. आणि आता आम्ही थोडं एन्जॉय करतो. आणि मग तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, शेअर करायला सुद्धा विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत राम राम.